पुण्यामध्ये सध्या मोठ्या प्रमाणामध्ये पुरंदर विमानतळाची चर्चा सुरू आहे आणि याच विमानतळाच्या कामांना आता चांगलाच वेग येताना आपल्याला पाहायला मिळत आहे। नवीन मुंबई पाठोपाठ पुरंदर येथे देखील आंतरराष्ट्रीय पातळीवरचं विमानतळ झाल्यामुळे या ठिकाणी परिसराचा अगदी चेहरामोहरा बदलू शकतो असं भाकीत सर्वत्र बोललं जात आहे। पुरंदर विमानतळाच्या 90% जागेचं संपादन देखील झालेलं आहे। उर्वरित जमिनीचं संपादन लवकरच पूर्ण होणार आहे। विमानतळ होत असल्यानं या भागातील जमिनीच्या किमतीमध्ये मोठी वाढ झालेली आहे। या किमती अक्षरशः गगनाला भिडलेल्या आहेत। या भागात MIDC होणार असून अनेक कंपन्या येणार असल्याचं सांगत काही दलाल लोक विमानतळाच्या आजूबाजूच्या परिसरातल्या जमिनीचे तुकडे पाडून त्याला विकण्याचा प्रयत्न करत आहेत। याच गोष्टीवरती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील एक मोठं वक्तव्य केलेलं आहे। आता येणाऱ्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये भाजपचा जो पश्चिम महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांचा आढावा दौरा झाला, यामध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना महसूल मंत्री बावनकुळे यांनी जमिनीच्या प्रलंबित मोजणीची प्रकरणं निकाली काढण्यासाठी खाजगी भूमापकांची नियुक्ती करणार येत असल्याचं नमूद केलं। पुरंदर विमानतळाच्या प्रभाव क्षेत्रात कोठे देखील घरे आणि उंच इमारती होणार नाहीत याची विशेष काळजी महसूल मंत्री घेणार असल्याचं बोललं गेलं। या भागात तुकडे पाडलेल्या जमिनींच्या खरेदी विक्रीची नोंद होणार नाही। प्रस्तावित विमानतळाच्या जवळ जागांच्या खरेदी विक्री करण्याबाबत अनेक खोट्या जाहिराती केल्या जात आहेत। या खोट्या जाहिराती करून दलालांकडून सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक होण्याची दाट शक्यता आहे। विमानतळाच्या प्रभाव क्षेत्रात कोठेही घरे आणि उंच इमारती होणार नाहीत याची विशेष काळजी घेतली जात असल्याचं बावनकुळेंनी सांगितलेलं आहे। तुकडे पाडलेल्या जमिनींच्या खरेदी विक्रीची नोंद होणार नाही, त्यामुळे नागरिकांनी देखील सावध राहणं गरजेचं आहे, अन्यथा या फसवणुकीला तुम्ही बळी पडू शकता। जमिनीच्या मोजणीसाठी बऱ्याच वेळा भूमापक हे सरकारी भेटत नसल्यामुळे नागरिकांना नाहक त्रासाला सामोरं जावं लागतं। आता यावरच उपाय म्हणून जमीन मोजणीसाठी खाजगी भूमापक नेमण्याचं मनामध्ये असल्याचं बोललं गेलं। जमिनीच्या मोजणीसाठी दररोज महसूल विभागाकडे येणाऱ्या अर्जांचा निपटारा करण्यासाठी महसूल विभागाने परवानाधारक खाजगी भूमापकांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळं 3.5 कोटी मोजणीची प्रकरणे वेगाने मार्गी लागणार आहेत। नागरिकांनी अर्ज केल्यानंतर 1 महिन्याच्या अवधीमध्ये त्यांची मोजणी करून देण्याची महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तयारी दर्शवलेली आहे। बावनकुळे म्हणाले, शासकीय भूमापकांची संख्या अपुरी असल्याने मोजणीच्या एका प्रकरणासाठी 90 ते 120 दिवसांचा कालावधी लागतो। यामुळेच नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे। भूमापकांची संख्या वाढवून नागरिकांना दिलासा देण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आहेत। आंध्र प्रदेश, कर्नाटक या राज्यांमध्ये परवानाधारक खाजगी भूमापकांची नियुक्ती करण्यात येत आहे। त्याच पद्धतीने महाराष्ट्रात देखील जमीन मोजणीची प्रकरणे लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी हा निर्णय घेण्यात येणार आहे, घेतलेला आहे आणि त्यासाठी प्रक्रिया देखील सुरू केलेली आहे। पोटहिस्सा, हद्द कायम, शेत बिनशेती, गुंठेवारी, संयुक्त भूसंपादन मोजणी, वन हक्काचे दावेची मोजणी, नगर भूमापन मोजणी प्रक्रिया यामुळे आता जलद गती येणार आहे। मोजणी पूर्ण झाल्यानंतर तालुका निरीक्षक, भूमी अभिलेखक, उपअधीक्षक, भूमी अभिलेख किंवा नगर भूमापन अधिकारी मोजणीच्या कागदपत्रांची तपासणी करून ते प्रमाणित करणार आहेत। त्यामुळे मोजणीच्या कामात अचूकता, अधिकृतता आणि कायदेशीर
प्रमाण कायम राहणार आहे, असं बावनकुळे यांनी सांगितलेलं आहे. राज्यात आधी मोजणी, मग खरेदी, त्यानंतर खरीद खत आणि मग फेरफार अशा पद्धतीचे जमिनीचे व्यवहार व्हावेत यासाठी महाराष्ट्र सरकार प्रयत्नशील आहे. अनेकदा खरेदी खतामध्ये जमिनीचे वर्णनच चुकीचे असल्याने किंवा प्रत्यक्ष जागेवर जमीन वेगळीच असल्याने मोठे वाद निर्माण होतात. यामुळे नागरिकांना प्रचंड त्रासाला सामोरं जावं लागतं. आता या नव्या पद्धतीमुळे जमिनीच्या व्यवहारांमध्ये पारदर्शकता येईल आणि वादविवाद टळतील, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळं पुण्यातील पुरंदर विमानतळ परिसरामध्ये सुरू असलेले गैरव्यवहार थांबतील. त्यासोबत संपूर्ण महाराष्ट्राला एक चांगल्या पद्धतीची दिशा मिळेल, असा एकंदरीत महाराष्ट्र शासनाचा प्रयत्न असल्याचं चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून नमूद करण्यात आलं. तर मित्रांनो, ही होती माहिती. ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये लिहा. सोबतच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं बिलकुल विसरू नका. लवकरच भेटू पुन्हा एकदा अशाच नवनवीन इंटरेस्टिंग आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.